जय जिजाऊ जय हरी. मी प्रदीप सोळंके एक महत्वाची विषयावर संवाद साधतोय. 1 ऑगस्ट 2024 काय आहे बरं? मराठा योद्धा मनोज जारंगे पाटील यांचा वाढदिवस 1 ऑगस्टला आहे आणि ऑगस्ट महिना क्रांतिकारकांचा महिना आहे. आणि अशा या महिन्यात या क्रांतिकारकाचा जन्म झाला ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आता जरांगे पाटलांचा 1 ऑगस्ट वाढदिवस मला प्रत्येकाला भेटावंच वाटणार, साहजिकच आहे. पण सगळ्याची भेट होणं शक्य नाही. पण ज्यांना जे शक्य आहे भेटणं त्यांनी एक तर आंतरवाली साठी किंवा शहागड जरांगे पाटील अधिकृत घोषणा करतील कुठं थांबायचं तर तिथे येऊन त्यांनी भेटावं. आणि मला वाटतं पुष्पगुच्छ तर आणा ठीक आहे, पण त्याच्यापेक्षा काही शैक्षणिक साहित्य जर दिलं जरांगे पाटलाला त्या निमित्तानं भेट तर ते शैक्षणिक साहित्य कुठेतरी शाळे कॉलेजवर गोरगरीब मुलांना ते पाठवून देतील. मग असं करावं का असं वाटतं. दुसरी गोष्ट, सगळ्या जरांगे पाटला भेटणं शक्य नाही. करोडो लोक कसे भेटणार? येणं नाही, शक्य नाही, प्रवास नाही. प्रत्येकानं मग काय करावं? आपल्या गावात, आपल्या गल्लीत, आपल्या घरातच जरांगे पाटलाचा वाढदिवस साजरा करावा. काय करता येईल आपल्याला? काय नाही, तुमच्या गावात जिल्हा परिषद शाळा असेल, कॉलनीत नगरपालिकेत शाळा असेल, तिला एखादा टीव्ही द्या, एखादा लॅपटॉप द्या, एखादं शैक्षणिक साहित्य द्या, फर्निचर द्या, ब्लॅकबोर्ड द्या, किंवा तर ग्रंथालयाला पुस्तकं द्या. लय झालं तर अनाथालय असेल कुठं लहान मुलांचं, त्यांना काही मदत करता येईल का पहा. आणि यापेक्षा अजूनही आपल्याला काय करता येईल तर आपण होत करू जे गोरगरीब मुलं आहेत त्यांना जाऊन पुस्तकं, शैक्षणिक साहित्य, ड्रेस, स्कूल बॅग भेट देऊ शकतो. काम पडत मनोज जारंगे पाटलांच्या जन्मदिवसात नेऊन तुमचं नाव टाकलं तरी आम्हाला काही अडचण नाही. वृक्षारोपणाचा कार्यक्रमही छान होऊ शकतो, रक्तदान शिबिरही छान होऊ शकतं. లేదా त्याला शक्य त्यांना गावात एखादं व्याख्यान लावा, कीर्तन लावा, प्रवचन लावा, शेतकऱ्याला मार्गदर्शन करण्याचा एखादा मेळावा लावा, महिलाचे मेळावे लावा, उद्योगधंद्याचं मार्गदर्शन शिबिर काय घेता येईल का, याच्यावर काही करता येईल का पहा. एवढंच नसेल, वधूवर सूचक काही एखादं का घेता येईल का, तुम्हाला मेळावा घेता येईल का, त्याचंही नियोजन करा. एवढंच नाही तर काही मोफत आरोग्य शिबिर, चष्मे वाटप, असं तुम्हाला जे जमेल ते आपापल्या जागेवर करून त्याला सोशल मीडियावरती आपण टाकावं आणि मराठा योद्धा मनोज जारंगे पाटील यांचा जन्मदिवस जोरात साजरा करावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.